नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झालेला आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधून अ जागेसाठी राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते ते विराज विश्वनाथ लांडे विजय झालेले आहेत. माझ्यासोबत भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. विराज यांचा विजय झालाय, काय सांगाल? खरं पाहिलं तर एक या परिसरामध्ये ह्या ज्या पाठीमाग महिला ज्या आहेत सगळ्या, त्या महिलांच्यामुळं त्या ठिकाणी जास्त त्यांनी ताकद लावली आणि या भागातल्या लोकांच्या ज्या काही समस्या, त्या समस्या सोडवण्यासाठी एक लोकशाहीच्या माध्यमातून विराजचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि कोणावरती आरोप प्रत्यारोप न करणारा एक चांगला नगरसेवक या भागाला मिळालेला आहे आणि हुशार आहे, उच्च शिक्षित आहे. त्यामुळे या भागातल्या मग महिलांच्या असतील, दीन दलित, गरिबांचे, तरुण कार्यकर्त्यांना सगळ्यांना बरोबर त्या ठिकाणी चांगलं काम कराल. मी खऱ्या अर्थानं पूर्ण भोसरी गावातील मतदारसंघातल्या स्थानिक जे या ठिकाणी आले व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरगावचे सुद्धा, या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी त्यांचा आभार मानतो की तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली. तर कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली गेली होती की जेणेकरून मतदारांनी तुमच्या बाजूने कल देत? नाही, कल देण्यापेक्षा त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून ती निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी नागरिकांच्या पर्यंत जाऊन मतदारांना सांगून त्या ठिकाणी ही एक आपला चांगला उमदा त्या ठिकाणी उमेदवार आहे, त्याला तुम्ही ताकद द्या. चारही उमेदवार त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले. आमचे चारही उमेदवार त्या ताकदीचे होते, पण आम्हाला त्या ठिकाणी काही तिघांना आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे एका अर्थाने गड आला पण आमचे सिंह गेले त्या ठिकाणी, असं त्या ठिकाणी म्हणलं तर काय वावगं होणार नाही. पण शेवटी मतदारांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि तो कौल त्यांनी दिलेला आहे. काय काका म्हणून तुमचं मार्गदर्शन कसं राहणार आहे? कोणतं काम त्या ठिकाणी प्राथमिकतेने घेतलं जाणार? मुळातलं या परिसरातल्या असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या समस्या बाबतीमध्ये की फक्त प्रभागापुरतं नाही तर या भागातल्या समस्या त्याची जाण त्या ठिकाणी ठेवून त्याच्यावरती चांगल्या प्रकारे तो सभागृहामध्ये चांगली मांडणी तो त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करल. कारण तो लॉ झालेला आहे आणि त्यामुळे त्याला ती अडचण नाही. कायदा त्या याच्यामध्ये कसं काय काम करायचं तो सभागृहामध्ये एक चांगल्या प्रकारे या शहरातल्या बाबतीमध्ये तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने तो सभागृहामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भूमिका पार पाडेल. तर ताई, आपणही पालिकेत नेतृत्व केलेले, आज पुतण्या त्या ठिकाणी विजयी झालेला आहेत, काय भावना आहेत? अतिशय आम्हाला आनंद झालाय. गेली 10 वर्ष आम्हाला ह्या सामन्यात तोंड द्यावं लागलं, पण आता लोकांनीच ठरवलं होतं की आपण हा विजय ओढून आणायचा आहे. आज महिला आम्ही अगदी दिवस रात्र आम्ही कष्ट करून आज विराजला आम्ही निवडून आणलेला आहे आणि अतिशय उत्साही वातावरण आमच्या इथे आहे की आता आपण पाहतो की बीजेपीचे सरकार आले पण राष्ट्रवादीचे पण आमच्या इथे आज एक सीट लागलेलं आहे आणि आमचे 3 उमेदवार पराभूत झालेले आहेत. त्याचं थोडं वाईट वाटतं, तर ते पण ताकदीचे होते की आज डोळस असेल, अनुराधा लांडगे असेल, अश्विनी फुगे असेल, ह्या सगळ्या ताकदीच्या होत्या. पण आता दुर्दैवाने त्यांचा पराजय झालाय आणि आम्हाला हे जय मिळालेलं आहे. काय विजयाचं श्रेय कोणाला द्याल? विजयाचं श्रेय सर्व नागरिकांनाच देणार आहे. आमच्या सर्व महिला असतील, बंधू असतील, सर्व त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आमचा विजय हा त्यांनी खेचून आणलेला आहे. इतरही काही महिला त्यांच्याशी आपण बोलूयात. ताई, कशा पद्धतीनं निवडणूक त्या ठिकाणी पार पडली, कसा तुमचा सहभाग? महिलांचा सहभाग जास्त होता, कारण आमच्या या वॉर्डमध्ये आज 10 वर्ष आम्हाला आमचा उमेदवार नव्हता. आम्हाला आमचा उमेदवार येण्याची खूप आतुरता होती आणि आमचा विजय झालाय. खूप आनंदी आहोत आम्ही सर्व.